वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकाऱ्यांचा शाही थाट चर्चेत राहिला, पण त्या नादात आता त्यांच्या नियुक्तीचाच वाद बाहेर आला। वारेमाप संपत्ती असूनही त्यांची ओबीसी कोट्यातून नियुक्ती कशी झाली? अपंगत्वाचं सर्टिफिकेट कुणी तपासलं? यावरून आरोप होऊ लागलेत। शासकीय गाडी, सरकारी दिवा आणि केबिनचा सोस कलेक्टरबाईंच्या अंगावर उलटलाय, कारण शाही थाटाच्या नादात पूजा खेडकरांची वादग्रस्त कुंडली बाहेर येते। यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूजा खेडकर प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून जॉईन झाल्या। प्रशिक्षणाच्या दरम्यानच खासगी गाडीला नियमबाह्यपणे सरकारी दिवा लावल्यामुळे वादात आल्या। पोस्टिंगच्या वेळी वरिष्ठांचं केबिन बळकावणं, स्वतंत्र दालन, स्वतंत्र शिपाई, राहण्यासाठी निवासस्थानाच्या मागण्यांच्या तक्रारी आल्या। वाद वाढल्यानंतर त्यांची वाशिमला बदली केली गेली। आता त्यांनी यूपीएससी परीक्षेवेळी खेडकरांनी दाखवलेलं अपंगत्वाचं सर्टिफिकेट वादात आहे आणि ओबीसी कोट्यामधून नियुक्तीवर देखील प्रश्न केले जात आहेत। आजोबा जिल्हाधिकारी, वडील सनदी अधिकारी, वडिलांची संपत्ती 40 कोटी, पण पूजा खेडकर यांनी 8 लाखांच्या आत उत्पन्न दाखवून ओबीसी नॉन क्रिमिलेअरद्वारे यूपीएससीची नियुक्ती घेतल्याचा आरोप होतोय। याशिवाय यूपीएससीच्या वेळी अंशतः अंध म्हणून पूजा खेडकरांनी दाखवलेलं सर्टिफिकेट सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आले। थोडक्यात ज्या बडेजावासाठी पूजा खेडकर वादात आल्या, त्याच बडेजावानं त्यांच्या नियुक्तीसह यूपीएससीच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उभं टाकलंय। त्यांनी ओबीसी नॉन क्रिमिलेअर असं तिथं दाखवलेलं आहे, परंतु त्यांच्या वडिलांचं जर ॲफिडेव्हिट बघितलं इलेक्शनमधलं तर त्याच्यामध्ये 40 कोटीचं उत्पन्न त्यांनी दाखवलेलं आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत की नॉन क्रिमिलेअर आणि 40 कोटीचं उत्पन्न, कारण वडिलांचं उत्पन्न गृहीत धरलं जातं, आई वडिलांचं। मानसिकदृष्ट्या आजारी हे त्यांनी स्वतःहून लिहून दिलं असताना IAS सारखी जी अत्यंत देशातली सर्वात प्रतिष्ठित सेवा आहे, अशा सेवेमध्ये त्यांनी असणं हे आमच्या मते चुकीचं आहे। आता त्यांना आरोप केले जात आहेत, नेमकं काय सांगाल त्याबद्दल? नाही, मी ऑथराइज नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी। गव्हर्नमेंट डू नॉट प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट, सो सॉरी आय कॅनॉट। सामाजिक कार्यकर्ते कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरनं आरोप केलेला आहे, काय सांगतो? तेच सांगते मी, आता ऑथराइज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी। गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाउ मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर, सो आय एम सॉरी आय कॅनॉट स्पीक एनिथिंग। आज आपण जॉईन झाला वाशिम? येस, आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे वाशिमला। समोर येणाऱ्या कागदपत्रांमध्ये पूजा खेडकरांची नियुक्ती ओबीसी प्रवर्गातून झाल्याचं दिसतं, मात्र दुसरीकडे गडगंज संपत्ती असूनही त्या प्रवर्गामधून कशा काय नियुक्त झाल्या यावर टीका होऊ लागली आहे। आरोपांनुसार पूजा खेडकर आणि कुटुंबाची संपत्ती पाहिल्यास 110 एकर जमीन आहे, 7 फ्लॅट्स आहेत, त्यापैकी एक फ्लॅट हा मुंबईतल्या पवई हिरानंदानी या भागात आहे, 6 दुकानं आहेत, 4 गाड्या आणि 17 लाखांचं घड्याळ, डायमंड्स, कंपन्यांमध्ये भागीदारी अशी दांडगी संपत्ती आहे। मुळात वडील सनदी अधिकारी असूनही त्यांचं उत्पन्न का दाखवलं नाही यावर आई वडील विभक्त असल्याचं उत्तर पूजा खेडकर यांनी दिलं होतं। त्यांच्या मॉक इंटरव्ह्यूचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, मात्र माहितीनुसार त्यांचे आई वडील एकत्रित राहत असून वंचितकडून लोकसभा लढवलेल्या त्यांच्या वडिलांनी संपत्तीच्या विवरणात त्यांच्या पत्नीचंही उत्पन्न दाखवलं आहे। Your father worked some bank or where? Your father? Sir, no sir, he is a civil servant. Civil servant? Yes. But no salary, zero income. You have shown actually zero income. Your father. Sir, actually my parents are separated and I'm not much in contact with my father. Okay, you're from Maharashtra. Yes. There's this very weird kind of trend which is happening in Bid, where women are getting their uterus removed. Do you know why that's happening? No ma'am, I don't know the details of it. That's all right. जमीन आहे ती 110 एकर दिसून येते, 7 फ्लॅट्स आहेत, 6 शॉप्स आहेत, त्या शॉपचा एरिया 1,60,000 स्क्वेअर फूट आहे, 4 गाड्या आहेत, 17 लाखाचं घड्याळ आहे, डायमंड्स आहेत, इतकं सगळं असेल आणि जर त्यांनी तिकडे 8 लाख रुपये दाखवून जर क्रिमिलेअर मिळवले असेल तर ही संपत्ती बेहिशेबी संपत्ती ठरते। पूजा ऑटोमोबाईल्स नावाची कंपनी पण दिसते, भागीदारी फर्म, ही कुणाची पाहिजे? मी आता ऑलरेडी ट्विट वगैरे केले, ट्विटमध्ये DOPT महाराष्ट्राच्या मुख्य सचिव यांना टॅग केलेलं आहे आणि एक ऑफिशियल तक्रार माझी आज PMOला आणि महाराष्ट्र शासनाला जाईल। पूजा खेडकर या वंजारी समाजामधून येतात,
मात्र हा सगळा प्रकार फक्त खुल्या गुणवंतांवर नव्हे तर त्यांच्या समाजातल्या इतर गरजूंवरचा अन्याय असल्याची टीका हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी केली आहे. तुमचे वडील वरिष्ठ अधिकारी आहे, तुमचे आजोबा वरिष्ठ अधिकारी आहे, तुम्ही सरकारी नोकरीमध्ये ऑडी घेऊन जाताय. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित चांगलं सधन असताना पुन्हा तुम्ही आरक्षणाचा फायदा घेऊन जागा बळकावताच कशी, ती सुद्धा चुकीच्या पद्धतीनं खोटी सर्टिफिकेट देऊन हा प्रश्न आहे. केवळ खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो अशातला भाग नाही, तर त्या समाजाच्या गरजू, कष्टाळू, प्रामाणिक लोकांवर सुद्धा अन्याय होतो हे निश्चित. दरम्यान पुणे पोलीस नेहमीप्रमाणे जसं ड्रंक अँड ड्राईव्हच्या अपघातानंतर बारवर बुलडोझर कारवाईचा मुहूर्त काढतात, तसंच पूजा खेडकर प्रकरणात बॉम्ब उठवल्यानंतर त्यांच्या खासगी गाडीवरचा सरकारी दिवा हटवण्यासाठी तातडीनं दाखल झाले. मात्र जर सर्टिफिकेट आणि नियुक्तीच्या कोट्यावरच प्रश्न असतील तर त्यांची नियुक्ती झाली कशी? पूजा खेडकरांना राजकीय आशीर्वाद आहे का? आणि फक्त बदली करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. रणजित जाधवसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.